होर्मुझच्या सामुद्रधुनीला टाळण्यासाठी आता आखाती देशांचा 1200 किलोमीटरच्या पाईपलाईनचा विचार. सौदी अरेबियाला पूर्व पश्चिम जोडणारी पाईपलाईन आखातातील कच्चं तेल थेट लाल समुद्रात नेणार. 1980 मध्ये बारगळलेला हा खर्चिक प्रकल्प आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत भारतानं चिंता करू नये. होर्मुझच्या सामुद्रधुनी संदर्भात इराणकडून मोठं वक्तव्य. इराणच्या दूतावासानं ही माहिती जारी केली. आमच्याकडून तेल घ्या नाहीतर होर्मुझला जा. डोनाल्ड ट्रम्प यांचा होर्मुझवरून चिंता व्यक्त करणाऱ्या देशांना सल्ला. होर्मुझ खुलं झालं तर तेलाच्या किमती खाली येतील. ट्रम्प यांचं वक्तव्य. अमेरिका युद्ध संपवण्याच्या नजीक. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. आखाती युद्धात इराणवर मोठा विजय मिळवलाय. इराणला अण्वस्त्र सज्ज होण्यापासून रोखलं याचा अभिमान. ट्रम्प यांचं वक्तव्य. अमेरिका नाटो देशांच्या संघटनेतून बाहेर पडणार. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिले. नाटोतून नक्कीच बाहेर पडू याबाबत चर्चा सुरू. ट्रम्प यांचं वक्तव्य. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ. कच्चं तेल $105 प्रति बॅरल. तेलाच्या किमतीत जवळपास 4% वाढ. रॉकेलच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ. आखाती युद्धामुळे सरकारचा निर्णय. नागपुरात 680 रेशन दुकानदार कार्ड धारकांना 3 लिटर केरोसिन मिळणार. त्यासाठी 108 किलोलिटर केरोसिनची सरकारकडे मागणी. आखाती देशातल्या युद्धामुळे लाल तिखटाचे दर वाढले. खाद्यतेल आणि पॅकिंगसाठी लागणारं प्लास्टिक महागल्यानं मिरची पावडरच्या दरात मोठी वाढ. मिरचीच्या उत्पादनात 30% घट. इराणचा शेजारी देश इराकवर पुन्हा हल्ला. इराकमधील तेल कंपनीच्या डेपोवरती ड्रोन हल्ला. ड्रोन हल्ल्यानंतर तेलाच्या डेपोमध्ये भीषण आग. डेपो ब्रिटनच्या पेट्रोलियम कंपनीचा. इराणचा बहरीनवर क्षेपणास्त्र हल्ला. बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळाला लक्ष्य केलं. अमेरिकेच्या 5व्या नौदल ताफ्याच्या मुख्यालयावर इराणचा हल्ला. इराण आणि अमेरिका इस्रायलचे एकमेकांवर तुफानी हल्ले सुरू. इस्फहान शहरातील शस्त्रास्त्रांच्या डेपोवर अमेरिकेचा हल्ला. अमेरिका इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानं इस्फहानमध्ये हाहाकार. हल्ल्यानंतर अनेक स्फोट झाल्याचं वृत्त. इराणचे ड्रोन अमेरिकेच्या F-15 लढाऊ विमानावर भारी. ड्रोन अमेरिकेच्या लढाऊ विमानाला पाडता आले नाही. लढाऊ विमानाचे हल्ले चुकवून इराणी ड्रोनचा लक्ष्यावर मारा. अमेरिकेचे इराणवर लष्करी हल्ले सुरूच. हल्ल्यात इराणचे नेते कमाल खराजी जखमी. इराणनं खराजी जखमी झाल्याची पुष्टी केली. इराणला आक्रमक म्हणणं चुकीचं. इराणनं कधीही युद्ध सुरू केलं नाही. या युद्धासाठी केवळ अमेरिकाच जबाबदार. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांचा अमेरिकन जनतेला संदेश. आखाती युद्धामुळे इंधन टंचाई असताना व्यापाऱ्यांनी गावोगावी जाऊन शेतमालाची खरेदी थांबवली. नांदेडमधल्या कलिंगड उत्पादकांना मोठा फटका. पिकं शेतातच खराब झाल्याची स्थिती. हे युद्ध लागल्यामुळं अचानक व्यापारी गायब झाले आणि कोणी इकडे या प्लॉटकडे कोणता व्यापारी फिरकला नाही खरेदीसाठी. आणि उन्हाच्या चटक्यामुळं मग सर्व माल जागेवरच खराब होऊन गेला आणि असं प्रचंड नुकसान झालेलं आहे टरबूजाचं. आणि त्यामध्ये मी आंतरपीक म्हणून मिरचीची पण लागवड केलेली होती. पण त्या मिरची आता चांगली आलेली असून आता ह्या अवकाळी पावसामुळं ते पण अशा आडवी पडून खराब झालेली आहे. तरी अशा दुहेरी संकटामध्ये शेतकरी सापडला असून शासनानं कमीत कमी ह्या शेतकऱ्यांना काहीतरी बळ देण्यासाठी यांचे पंचनामे करून योग्य ती मदत दिली पाहिजे. गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदण्यास विरोध केला जातो. अहिल्यानगरच्या सत्ताधारी नगरसेवकांकडून विरोध. बहुतांश ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्यात आल्यानं विरोध. सावनेरीतल्या हॉटेलमधून 15 सिलेंडर जप्त. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात पुरवठा विभागाची कारवाई. सिलेंडरसह 15 लिटर पेट्रोल देखील जप्त. टंचाईचा गैरफायदा घेत साठवणूक सुरू होती. शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार उपस्थित. खासदार नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, प्रतापराव जाधवांकडे उपस्थित.
भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटणार, खासदार संजय राऊतांचं भाकीत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 25 ते 30 आमदार फुटणार, तसंच राष्ट्रवादीचेही आमदार फुटणार असल्याचा संजय राऊतांचा दावा. दोन्ही पक्षाचे गट स्थापन होणार आणि ते भाजपत विलीन होणार असल्याचं भाकीत. खरी शिवसेना कुणाची हे जनतेनं ठरवलं. नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर पलटवार. अजित पवारांची राष्ट्रवादी हीच खरी असल्याचंही जनतेनं दाखवल्याचं नवनाथ बन यांचं विधान. ठाकरेंच्या शिवसेनेवरील हक्क संपल्याचंही बन यांचं विधान. शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची याचा निकाल जनतेनं दिलाय. विधानसभेची निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक, महापालिकेच्या निवडणुकीत या तीनही निवडणुकीमध्ये जनतेने सांगितलंय की खरी शिवसेना एकनाथजी शिंदे यांची आहे. खरी राष्ट्रवादी अजितदादा पवार, सुनेत्राताई पवार यांची आहे. संजय राऊत आणि उभाटा गटाचा हक्क आता शिवसेनेवर आणि धनुष्यबाणावर उरला नाही, कारण तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी केली, त्यामुळे जनतेनं तुम्हाला नाकारले. विधान परिषदेत भाजपात इच्छुकांची मोर्चेबांधणी. राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांकडून तयारीला सुरुवात. विधान परिषदेसाठी भाजपच्या 4 जागा, इच्छुकांची भाऊगर्दी. विधान परिषदेसाठी एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता. केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजितसिंग निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखी काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेत जावं, आमच्या सगळ्यांची इच्छा. खासदार संजय राऊत यांचा पुनरुच्चार. निवडणूक बिनविरोध व्हावी अशीही इच्छा व्यक्त केली. उद्धव ठाकरे स्वतः याबाबत बोलणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांना बिनविरोध पाठवणं यासाठी आता तुमचे प्रयत्न सुरू झाल्याचं म्हटलं. नाही, स्वतः माननीय उद्धव ठाकरे तासून ते बोलतील आणि त्यांनीच बोलायला पाहिजे, कारण आमची इच्छा आहे की त्यांनी जावं, विधिमंडळात त्यांनी जावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि निवडणूक बिनविरोध व्हावी ही सुद्धा आमची इच्छा आहे, पण त्याच्यावरती अजून वेळ आहे. संजय राऊतांच्या टीकेला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं उत्तर. उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन, भविष्यवाणी सांगून लोकांना फसवण्याचं संजय राऊतांचं काम. नवनाथ बन यांचा हल्लाबोल. भोंदू बाबा खरात नंतर संजू बाबा राऊत यांनी नवा धंदा उघडलाय. जसा भोंदू बाबा खरात लोकांना फसवायचा आहे, तसं संजू बाबा राऊत हे भविष्यवाणी सांगून लोकांना फसवण्याचं काम करतायत. कुणाचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष विलीन होईल, कोण कुठे जाईल हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये, कारण उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. वसई विरारचे माजी आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी निवृत्त. पृथ्वीराज बीपी यांच्याकडे वसई विरार महापालिकेची सूत्र. पारदर्शक प्रशासन आणि नियोजनबद्ध विकासावर भर देण्याचं पृथ्वीराज बीपी यांचं आश्वासन. महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळे की आपल्याला जे शहरामध्ये बेसिक सर्व्हिसेस असतात, जे नागरिकांना आपण प्रोव्हाइड करतो, तर ते बेसिक सर्व्हिसेसमध्ये क्वालिटीचा इम्प्रूव्हमेंट असला पाहिजे. लोकांचे जे ग्रीव्हन्सेस आहे, ग्रीव्हन्सेस क्वालिटेटिव्हली आणि स्पीडीली त्यांच्या डिस्पोजल झाला पाहिजे. एक ट्रान्सपरंट ॲडमिनिस्ट्रेशन व्हावा, याच्यासाठी आमचा डेफिनेटली प्रयत्न राहणार आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेनं 2025-26 या आर्थिक वर्षात 103.31 कोटींची कर वसुली केली. मागच्या 3 वर्षांच्या तुलनेत सर्वात जास्त वसुली. महापौरांकडून कर्मचाऱ्यांचं अभिनंदन. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सभापती निवड बिनविरोध. ठाकरेंच्या कृष्णा डोणगावकरांची अखेरच्या क्षणी माघार. निवडणुकीत भाग घेऊ नका असा ठाकरेंच्या शिवसेनेनं व्हीप काढला होता. लाडकी बहीण योजनेतील पडताळणीमध्ये 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. 20 महिने 71 लाख अपात्र लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या. अपात्र लाडक्या बहिणींमुळे सरकारचं 21,000 कोटी रुपयांचं नुकसान. लाडकी बहीण योजना 2028 सालापर्यंत अशीच सुरू ठेवली जाणार. पुढेही अशीच महिलांची मतं विकत घेतली जाणार. तसंच घरगुती सिलेंडरच्या किमती किती वाढल्यात त्याचा विचार महिलांनी करावा. किशोरी पेडणेकरांचं आवाहन. निवडणुकीदरम्यान निकष न लावता सरसकट लाडक्या बहिणींना पैसे दिले, त्यामुळे राज्यावरचं आर्थिक संकट वाढलं. आता त्यांचा हप्ता बंद केला जात असल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा आरोप.
मग 71 लाख बहिणींना तुम्ही ज्या ठिकाणी आता अपात्र केलेलं आहे, ह्याच्या पूर्वी जे पैसे वाटले होते त्याची वसुली आता कोणाकडून करणार? ते राज्य सरकारच्या जनतेचे पैसे आपण फक्त मतासाठी जर वापरले असतील आणि तशा प्रकारचं वाटप केलं असेल तर ते पैसे वसूल आता त्या खात्याकडून करणं गरजेचं आहे. मंत्रालयात प्रवेशासाठी वापरली जाणारी तब्बल 10,000 डीजी ॲप कार्ड गायब. अभ्यागतांनी कार्ड परत न केल्याची धक्कादायक माहिती समोर. आता जुनं कार्ड दिलं तरच यापुढे मंत्रालयात प्रवेश दिला जाणार. मुख्य द्वारावर रिकव्हरी बॉक्स सक्तीचा. नेते मंडळी उपलब्ध नसल्यानं मुंबईतील 2 मेट्रो मार्गिकांचं लोकार्पण पुन्हा लांबणीवर. शुक्रवारऐवजी आता सोमवारी होण्याची शक्यता. मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव आणि मेट्रो 2B मंडाळा ते डायमंड गार्डन टप्प्याचा समावेश. दोन्ही मार्गिकांना आधीच मोठा विलंब. अभिनेते शरद पोंक्षेंची मनुस्मृती संदर्भातल्या वक्तव्यावर दिलगिरी. मनुस्मृती वाचली असती तर चालली नसती, या वक्तव्याबद्दल दिलगिरी. आता बाबासाहेबांनी नंतर जेव्हा मनुस्मृती जाळल्यानंतर हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे. मनुस्मृती ही आधाराला घेतलेली आहे हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. पण तरीसुद्धा मनुस्मृती जर मूळ वाचली असती तर ती जाळली नसती. या वक्तव्यामुळं जर कोणी दुखावले गेले असतील तर मी त्यांची क्षमा मागतो. मी दिलगिरी व्यक्त करतो मनापासून. मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा 2026-27 अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक जाहीर. न्यासाचं वार्षिक उत्पन्न विक्रमी 182 कोटींच्या घरात. न्यासाच्या वार्षिक उत्पन्नात मागच्या वर्षाच्या तुलनेत 35% वाढ. राजा रविवर्मांच्या पेंटिंगची 167 कोटी 20 लाख रुपयांना खरेदी. भारतीय कला क्षेत्रात पेंटिंग विक्रीचा नवा विक्रम. मकबूल फिदा हुसेन यांच्या पेंटिंगचा 118 कोटींचा विक्रम मोडला. कॅनव्हासवर काढलेलं ऑइल पेंटिंग यशोदा आणि कृष्णाचं. उन्हाळ्यासाठी मध्य रेल्वेकडून CSMT मडगाव दरम्यान 20 विशेष रेल्वे गाड्या. पण 5 एप्रिल रोजीच्या 2 रेल्वे गाड्या रद्द. सलग सुट्टीत गावी जाण्यासाठी इच्छुक प्रवाशांची गैरसोय. गाडी क्रमांक 01019 आणि 01020 रद्द. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.